ताई, मला जमा आणि खर्चाचा अहवाल पाहिजे होता. आत्ता? हो ताई, मला बघायचं होतं आपल्याला ग्रामसंघाच्या खात्यामध्ये किती पैसे जमा झाले, कोणाकडून जमा झाले आणि आपण किती खर्च केले, तेही कोणत्या कारणासाठी. हो सर, तुमचं बरोबर आहे. पण मला तुम्ही 2 दिवस आधी सांगितलं असतं ना तर जरा बरं झालं असतं. म्हणजे मी तो अहवाल तयार करून ठेवला असता ना. आता मला सर्व रजिस्टरमध्ये बघावं लागेल आणि मग अहवाल तयार करावा लागेल. त्यात खूप वेळ लागेल सर. आता लगेच कसं देऊ मी? आणि तुम्हाला किती महिन्याचा बघायचा आहे? मला ताई आजपर्यंतचा बघायचा आहे. सर तुम्हीच सांगा, आता मी काय करू? अहो ताई, पण आता आपण तर ग्रामसंघासाठी ॲप वापरतोय ना. हो सर, त्या ॲपमध्ये तर मी सर्व नोंद वेळच्या वेळी पूर्ण करते. त्या ॲपमध्ये शेवटच्या तारखेपर्यंत नोंद झाली आहे का ताई? हो सर, संपूर्ण नोंद झाली आहे. मग तर झालं की आपलं काम ताई. म्हणजे मला नाही समजलं सर, तुम्ही काय बोललात? मी त्या ॲपमध्ये फक्त नोंदी केली आहे, अजून बाकी काहीच नाही केलं. हो ताई, तुम्ही फक्त नोंदच केली आहे, पण त्या ॲपमध्ये नोंद करणं खूप महत्त्वाचं आहे आणि तेही तुम्ही पूर्ण केलं. आता अहवाल पण आपल्याला या ॲपमधूनच मिळणार आहे. खरंच सर? हो ताई. ते कसं, मला पण सांगा. हो ताई, नक्की. आता सांगतो बघा. मोबाईल घ्या आणि ॲप ओपन करा बरं. हो सर, थांबा, लगेच करते. हो. झालं सर. सांगा, ॲप ओपन केल्यानंतर पुढे काय करू? पहिले 3 पर्याय तर तुम्हाला माहीत आहेत ना. त्यात रोजच काम करते मी. बरोबर ताई. आता खाली बघा, 4था पर्याय दिसतोय का रिपोर्टचा, त्यावर क्लिक करा. हो सर, केलं. त्यामध्ये बघा रिसिप्ट अँड पेमेंट म्हणजे पावती आणि देयक दिसते, त्यावर क्लिक करा. बरं सर. आता बघा आपल्याला तारीख विचारली आहे. आता आपल्याला कुठल्या तारखेपासून ते कुठल्या तारखेपर्यंतचा अहवाल बघायचा आहे हे तारीख इकडे टाकायची आहे. समजलं? हो सर, एवढं तर समजलंय. तारीख निवडून झाली असेल तर ओकेवर क्लिक करा. मग आता बघा रिसिप्ट आणि पेमेंट हे 2 पर्याय दिसतील. आता तुम्ही रिसिप्टवर क्लिक केल्यावर तिकडे आपल्याला पैसे कोणाकडून जमा झाले आणि कसले जमा झाले त्या सर्व खात्यांची नावे व रक्कम दिसेल. आता तसेच परत जर तुम्ही पेमेंटवर क्लिक केल्यावर तुम्हाला पैसे कोणाला दिले व कुठे खर्च झाले त्या सर्व खात्यांची नावे व रक्कम दिसेल. आता त्यामध्ये काही बदल करायचा असेल तर त्या खात्याच्या नावावर क्लिक करायचं. त्यानंतर व्यवहाराची नोंद दिसेल. मग कुठल्या व्यवहारामध्ये बदल करायचा आहे त्यावर क्लिक करून त्या वाउचरला ओपन करून घ्यायचं. मग त्यामध्ये जे बदल करायचं आहे ते आपण करून सेव्हवर क्लिक करायचं. अरे हा सर, हे तर खूप छान झालंय. म्हणजे आता आपल्याला सर्व रजिस्टरची पानं चाळायची गरज नाही आणि हाताने अहवाल बनवायची सुद्धा गरज नाही. किती सोपं झालंय आपलं काम. हो ताई, म्हणून तर मी विचारलं आपल्या ॲपमध्ये नोंद झाली आहे का. बरं झालं तुम्ही वेळच्या वेळी नोंद करून ठेवली ते. हो ना सर, बरं झालं. ह्या ॲपने तर आपलं कामच पूर्ण करून टाकलं, ते पण खूप सोप्या पद्धतीने. आता तुम्ही बघून घ्या अहवाल. आणि धन्यवाद सर, मला एवढी माहिती आज दिली तुम्ही. चला, मी निघू? बरं ताई.